आता बिहार भवन सुद्धा होईल. पण हे मराठी माणसा, तुझ्याच महाराष्ट्रात तुझ्या हक्काचं घर झालंय का? मुंबईच्या गिरणी कामगाराला हक्काच्या घरासाठी 25 वर्ष चक्रा माराव्या लागतात आणि इथे पाहुण्यांसाठी रातोरात 30 मजली टॉवर उभा राहतोय. हा न्याय कोणाचा? राजेंद्र प्रसादांपासून ते नितीश कुमारांपर्यंत बिहारने देशाला कित्येक दिग्गज नेते दिले. पण प्रश्न हाच की एवढे मोठे दिग्गज नेते असून सुद्धा त्यांना त्यांच्याच राज्यात सुधारणा का करता आली नाही? आज 30 मजली बिहार भवन उभारण्याचं कारण तरी नक्की काय? तर म्हणे काय की कॅन्सर पेशंट्स आणि कामगारांची सोय. अहो, जर खरंच लोकांची एवढी काळजी जर असती ना, तर त्यांनी त्यांच्याच राज्यात हॉस्पिटल्स का उभारले नसते? तुमच्या जनतेला उपचारासाठी 1000 किलोमीटर दूर महाराष्ट्रात यायची वेळच का येते? आणि महत्त्वाचं म्हणजे ही घोषणा निवडणुकीच्या आधी का नाही झाली? इकडे इलेक्शनचे निकाल लागले आणि हा निर्णय घेतलाय. गिरणी कामगार हक्काच्या घरासाठी रडतो आणि आपण मात्र अतिथी देवो भव म्हणत 30 मजली लोकांना बहाल करतोय. डोळे उघडून बघा, मुंबईत 33 अमराठी नगरसेवक कधी झाले हे आपल्याला सुद्धा कळलं नाही. हे असंच सुरू राहिलं तर मुंबई नक्की कोणाची उरेल? महाराष्ट्राच्या छातीवर हे 30 मजली बिहार भवन उभं राहू नये ही एकच इच्छा. आणि हे नुसते आपल्याला कळून नाही चालणार, तर या राज्य सरकारला सुद्धा कळलंच पाहिजे.